या राधेला लावला तू प्रेमाचा लळा, या राधेला लावला तू प्रेमाचा लळा, तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा, तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा. काय केला
खाना माझ्या प्रीतीचा मळा अरे यमुना तिरी हा कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी श्री हरी वाजवितो मधुर बासरी हो यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी श्रीहरी वाजवितो मधुर बासरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी श्रीहरी वाजवितो मधुर बासरी हो ये ना तू घरी माझ्या गिरीधारी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी आहा मनाला कसे कान मी समजावू तुझ्या विना रे सांग आता कशी राहू वेड्या मनाला कशी मी काना समजावू तुझ्या विना रे सांग आता कशी राहू हो सांग ना मला तू सांग ना मला सांग ना मला ही लीला तुझी न्यारी झाली राधा तुझी बावरी श्रीहरी झाली राधा तुझी बावरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी श्रीहरी वाजवितो मधुर बासरी अंतरीचा हा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का अंतरीचा हा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का हो सांगते तुला मी सांगते तुला सांगते तुला माझी प्रीत आहे प्यारी झाली राधा तुझी बावरी श्रीहरी झाली राधा तुझी बावरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर बासरी श्रीहरी वाजवितो मधुर बासरी हो ये ना तू घरी माझ्या गिरीधारी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी चांदणे लुकलुके डोळे झाले पालिके मज छळती सारखे अशी जवळ तू
राधिके हो प्रेम रंग रंगू देना राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके कुठल्या बाजूला आहे ना लपून बघतात तर डावी साईड मुरलीवाल्याची नंदलालाची हो मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुलाही कळली हे पोरी किमिया तुलाही कळली त्या बघून ना गोवाला तुझी कशी वबडी वळली त्या बघून ना गोपाला पोरी कशी वबडी वळली त्या बघून ना गोपाला तुझी कशी वबडी वळली त्या बघून ना गोपाला तुझी कशी वबडी वळली मुरलीवाल्याची नंदलालाची हो मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुलाही कळली पोरी किमिया तुलाही कळली त्या बघून ना गोपाला तुझी वबडी कशी वळली 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 एवढा आवाज बरा झाला ना हो एवढं तालसूर बरं आहेत ना गोवानं आमच्या इंडियन आयडॉल मध्ये न्यायचा आहे हा गोवा
खालच्या वाडीतलं इंडियन आयडल आहे तिथं तुम्ही सुपरस्टार बस माझ्याकडे लय लय शुभेच्छा आणि आय लव्ह यू नाही तर रुसायचं विसायचं मी एकटा काय करू त्यात पाऊस सुरू झालाय मरुदे बाबा विषय भरकाटलो भाजवते सगळं बरं बुवा आता तुम्ही मला राग म्हणला ना मला काय राग आलेला नाही मला येत नाही मी गावठी बुवा तुम्ही सुरात लय भारी आहे मी जे स्तवन गायलं ती चाल माझी स्वतःची आहे तेवढी चाल तुम्ही द्यायची फक्त स्तवनाची चाल द्यायची असते पण तुम्ही स्तवन म्हणू नका देऊ त्या स्तवनाची चाल म्हणून ते देऊ बघू तरी अहो मंडळी येडावाकडा लिहितो येडावाकडा मी गातो बुवाना सांगा एखादं लिहायला हो सांगा तरी विजय बुवा स्वतः गातात स्वतः लिहितात तर लिहून देतात आणि आमचं राजेश बुवा गातात म्हणजे राजेश बुवा लंगडा आहे दोन एक बापसाचा पाय आणि एक स्वतःचा पाय इसमें खडा है अरे हम अकेला इधर खडा है गाणं खाय तो गाणं गा टाइमपास होतो तुम्ही पण ना जो द्या बाबू काळी पाच बानो तुला देव कोणाच्या घरी मग गुराकडे त्या चालली आहे या प्रॉब्लेम नाही ना ह्या चाली चालतील ना तुम्हासनी लाल कलरची बँग मी अजून काय वाईट बोललो काय बोलना आपण बोलतच नाही हो एवढा प्रेमळ माणूस जगात कुठे भेटणार नाही माझ्या फक्त बायकोला समजत नाही हे बायको बघ त्याच्या टाळ्या पडतात आणि तुम्ही नाही तर ह्या तांबाटा आणि ह्या आणि ह्या अहो स्टुडिओला गेले तरी संध्याकाळचा पण हलव बाजूला सगळे बसले संगीतकार आमचं कल्पेश सांगली आलं होतं श्रीवर्धतनं आणि सगळं झालं हो कंपोजिशन झालं सगळं आले वोकल काढला आणि पण हलव आता तांबट घेऊन या हे असलं हो इज्जत का फालोदा बानू तुला देव कोणाच्या घरी ग हा गवळ नाही का गवळ नाही अग कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुड्या ग का दूध खुड्या खाच्यानंतर नागोबा म्हणतात त्याच्यावर नाचला मग गवळणीचं काय गवळणी पाय पडल्या शरणागती पहिल्या वारलाच पत्करली फक्त वाईट बोलून कलगी तुला नाही होत बुवा कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुड्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग तुम्ही लबाड धोड किती करता ह्या वळवळ्या ग तुम्ही लबाड धोड किती करता ह्या वळवळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुड्या ग कळत नाही तुम्हा एवढ्या कशा दूध खुड्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग जन्माच्या पाऊल खुणा जन्माच्या पाऊल खुणा जन्माच्या पाऊल खुणा 16,108 गोतावळ्याचा पुरावा जुना गोतावळ्याचा पुरावा जुना गोतावळ्याचा पुरावा जुना झाल्यात झाडत्या समजू नका कोवळ्या ग झाल्यात झाडत्या समजू नका कोवळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग तत्वाचं हे भांडण आपलं भांडण बोलून चरणा यावं बोलून चरणा यावं भांडण बोलून चरणा यावं मस्कर खेळ्या कुटान तुमचं मुकुंद सांगतोय पावन व्हावं मुकुंद सांगतोय पावन व्हावं मुकुंद सांगतोय पावन व्हावं कवी विकास सांगतोय नाही तुम्ही ग भोळ्या ग
विकास सांगतोय नाहीत एवढ्या भोळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कसं कळत नाही तुम्ही एवढ्या कशा तुझं खुळ्या ग लबाड दोड किती करता या वळवळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या 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 ग अरे नाही नात माझ्या तू भरला तुझ्या विना वेळ ना सरला कान्हा सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला कथा आहे अहो अमर या प्रेमाची वेडी राधा मिया घनश्यामाची नयनात माझ्या तू वरला तुझ्या विना वेळ ना सरला नयनात माझ्या तू भरला तुझ्या विना वेळ ना सरला कान्हा सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला कथा आहे अमर या प्रेमाची वेडी राधा मिया घनश्यामाची कथा आहे अमर या प्रेमाची वेडी राधा मिया घनश्यामाची आहा ये क्या बात जरी झाले मी अनयाची तरी आठवण तुझ्या गुणाची हे समजून तू गिरिधारी ही तळमळ माझ्या मनाची समजून तू गिरधारी ही तळमळ माझ्या मनाची हे समजून तू गिरधारी ही तळमळ माझ्या मनाची आता ही लाज माझा हरला नाही येणार कधी मी घरला तुझ्या राधेन रंगा नाही राग मनात धरला आहे काना नित्य या नेमाची वेडी राधा मिया घनश्यामाची कथा आहे अमर या प्रेमाची वेडी राधा मिया घनश्यामाची प्रीतीची राधा राणी तुझ्यासाठी झाली दिवाणी नाही झालंस तू रे सखा ही अधुरी प्रेम कहाणी अधुरी प्रेम रे सखा ही अधुरी प्रेम कहाणी नाही झालंस तू रे सखा ही अधुरी प्रेम कहाणी
जरी असले तुझ्या मी संग तरी जीवनात नाही रंग तुझ्या माझ्या पूर्व जन्माच्या वचनाचा केला तू भंग खोटी नाती नाही रे कामाची वेडी राधा मी या घनश्यामाची कथा आहे अमर या प्रेमाची वेडी राधा मी या घनश्यामाची नयनात माझ्या तू भरला तुझ्या विना वेळ ना सरला काना सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला कथा आहे अमर या प्रेमाची अहो कथा आहे अमर या प्रेमाची वेडी राधा मी या घनश्यामाची देह गोकुळा माझी विदेही देह गोकुळा माझी विदेही व्यापक नाद हरे तो इंद्रिय गोप गवळणी रक्षुणी कृपा हस्तवरितो मोहन मुलालोही विशाली कार्या सुधरतो अन मथुरा जाता गोरस कल्पना ही वाट बंद करतो पूर्ण भ्रमाचा शुद्ध नवनीत आत भरितो आकाशुर बकासुर सास चिरितो अनबंध मुक्त काया देव किंवा सुदेव पिता तरितो निज धाम द्वारका शेवटी कवी बाबुराव स्मरितो बुवांच्या ध्यानात आलं असत पण बुवांच्या गुरूंच्या मात्र ध्यानात आलं असं मी काय म्हणते चला आपण आपली गवळण चालू करूया बुवा उत्तर नक्की देते चाल फार फेमस आहे ते जानोड्या माझ्या सोनोड्या बुवा चालीकडे ध्यान द्या जानोड्या माझ्या सोनोड्या रस प्यायला ये म्हटलं माय रस प्यायला ये म्हटलं माय अगर रस प्यायला ये म्हटलं माय ही चाल आहे अगर राधिका माझी प्रेमिका ही प्रेमिका आहे हे राधिका माझी प्रेमिका ही अन्याची नार हाय सगळे शक्तीवाले गाणे म्हणतात गवळणीमध्ये की का फसवलं तू मला ऐक राधिका माझी प्रेमिका ही अन्याची नार हाय फसवलं कानानं फसवलं कानानं असा आळका घेतेच पाय हे फसवलं कानानं असा आळका घेतेच पाय फसवलं कानानं असा आळका घेतेच पाय फसवलं कानानं आळका घेतेच पाय राधिका माझी प्रेमिका राधिका माझी प्रेमिका ही अन्याची राजा हाय ही अन्याची राजा हाय फसवलं कानानं असा आळका घेतेच पाय फसवलं कानानं असा आळका घेतेच पाय
फसवलं कानाने हो, फसवलं कानाने अचाळ का घेतेच बाय 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 मी फसवलं नाही ऐका हे माझ्या बरोबर गरजेला पाहून राधाबाई आली रागाने धावून राधाबाई आली रागाने धावून राधाबाई आली रागाने धावून आज वटपौर्णिमेचा दिवस सावित्रीने यमाकडून पतीचं प्राण आणलं हा दिवस आहे बरोबर अनेक नामवंत कलाकार आहेत प्रीती भोड आमच्या या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा आणि ही जसं एखाद्या बाईला स्वतःच्या पत्नीबरोबर दुसऱ्या बाईला बघितल्यानंतर राग येणारच तसं या राजेला राग आला विरजेला पाहून माझ्या बरोबर हे माझ्या बरोबर विरजेला पाहून राधाबाई आली रागाने धावून राधाबाई आली रागाने धावून राधाबाई आली रागाने धावून तेव्हा माझा मित्र श्रीधाम हे श्रीधामानं ठरले अडवून शापवाणी आली ती देऊन शापवाणी आली ती देऊन शापवाणी आली ती देऊन माझा मित्र श्रीधामाला शाप दिला आणि तेव्हा श्रीधामानं तुला उलट शाप दिला हे मित्राच्या ग शापाने मित्राच्या ग शापाने प्रेमवियोगात तू राय प्रेमवियोगात तू राय फसवलं कानाने हो, फसवलं कानाने अचाळ का घेतेस बाय फसवलं कानाने अचाळ का घेतेस बाय फसवलं कानाने अचाळ का घेतेस बाय राधिका माझी प्रेमिका राधिका माझी प्रेमिका ही अन्याची नार हाय ही अन्याची नार हाय फसवलं कानाने अचाळ का घेतेस बाय 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 आणि म्हणून जरीही राधा आली असली तरी प्रेम केलं म्हणून कलियुगामध्ये राधा कृष्ण नाम जपलं जातं राधे तुला मी मान दिलाय सन्मान दिलाय शाहीर सागर नावले आमचा शिष्य या ठिकाणी त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे 18 जुलैला कलगीवाले शाहीर योगेश घाणेकर विरुद्ध माझा शिष्य सागर नावले साहित्य संघ गिरगाव चरणी रोड या ठिकाणी त्यांचा सामना होणार आहे नक्कीच कलगीवाले शाहीर ऋषिकेश कदम विरुद्ध तुरेवाले माझा शिष्य शाहीर संदेश पाते यांचा सामना रविवार 19 जुलै नालासोपारा साई छाया विद्यालय बोरेगाव या ठिकाणी आहे 201 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद संध्याकाळी 6 वाजता आहे कसा ही तारहंबळ होते वेळ फार कमी आहे तुरेवाले आम्ही मूळ कवी बाबू रंगेले घराण्यातील हे शीघ्र कवी वासू माळींची शिष्य मंडळी शाहीर तुषार पंधेरे सह झराजीवीर आम्ही प्रश्न त्यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे माझा गेल्या वर्षीचा प्रश्न तो अर्धा प्रश्नाचं उत्तर दिलंय आणि आम्ही मान्य करणारे शाहीर आहोत त्या ठिकाणी गोताळ माऊलींची मंडळी होती त्यांनी तो प्रश्न फोडल्यामुळे आम्ही अर्ध उत्तर त्याचं पुढे दिलं त्याच्यामुळे यंदा माझा नवीन विषय माझ्या वडिलांचा आहे सर्व वेद व सर्व धनुर्वेद धडधडीत बोलला असा पुत्र कोण बुवा तुम्ही त्याचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी बुवांनी जो प्रश्न विचारलाय तो सुद्धा सर्वश्रुत लोकांना माहिती आहे माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते या ठिकाणी अनेक टीक दिलेले आहे त्या सोडून सांगा बुवा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय लक्ष असू द्या या ठिकाणी ओबी स्मृती भ्रमांश बुद्धिनाशो बुद्धिनाशांत शंतती या ठिकाणी या ओबीच्या आधाराने
माणसाची सृजनशीलता तेव्हा नष्ट होते जेव्हा त्याची बुद्धी नष्ट होते आणि अतिचिंतनातून आसक्ती, आसक्तीतून इच्छा, इच्छेतून क्रोध आणि क्रोधातून संमोह, संमोहातून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशातून बुद्धिनाश होतो आणि बुद्धी नष्ट झाली की नवीन विचार, कल्पना शक्ती आणि निर्मितीची क्षमता क्षीण होते. त्यामुळे सृजनशीलता नष्ट होते. बुवा, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्ष असू द्या, वेळ फार कमी आहे. मी फक्त एकच ध्रुपद घेतो आणि मग पडदा पाडा. बोल राधा बोल, संगम होगा कि नहीं, कवि क्षेत्रज्ञ थोरा, बुरसो कागद कोरा, सोड प्रश्नाचा दोरा, चेहरा मोरा दाव गोरा, सोड प्रश्नाचा दोरा, चेहरा मोरा दाव गोरा. श्रवण करण्या पैसे आरामा, भरद्वाज करी इष्ट धामा, भरद्वाज करी इष्ट धामा, भरद्वाज करी इष्ट धामा. आठवूंच्या गुरुच्या नामा, अचूक उत्तर द्यावे तुम्ही आम्हा, अचूक उत्तर द्यावे तुम्ही आम्हा, अचूक उत्तर द्यावे तुम्ही आम्हा. वाट लावा चुकल्या ढोरा, वाच लावा चुकल्या ढोरा, शिकवा शिक्षण पोरा, या शिकवा शिक्षण पोरा, सोडा प्रश्नाचा दोरा, चेहरा मोरा गाव गोरा, सोड प्रश्नाचा हा दोरा, चेहरा मोरा गाव गोरा. आता नाम आहे शाहीर गजानन तटकरे बुवा यांनी 201 रुपयाचा पारितोषिक दिलं आहे. धन्यवाद. साथ तुझी सोडणार नाही. काय म्हणतोय? जरी गुंतलो मी वचनात, तरी साथ तुझी सोडणार नाही. हृदयात जपले तुला, तू दिसते मला ठाई ही मधुर मुरली, छेडितो मी राधे तुझ्याच पायी. ही प्रीत कान्हाची तुझ्यावरची, कधीच कमी होणार नाही. आणि त्या ठिकाणी बुवानी मला विषय दिलेला आहे की श्रीकृष्ण राधेला फसवून का गेला, बरोबर ना? बुवा माझी गौरव नव्हते मध्ये तो विषय. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी, मैंने लोक लाज सब छोड़ी. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी, मैंने लोक लाज सब छोड़ी. प्यार में तेरे पागल हुई, प्यार में तेरे पागल हुई. आजच्या कार्यक्रमाचा बुवा गौरव कशी आहे बघा. आज सवाल करतो भारी तुला, गवळ्याच्या ग पोरी, तू ग अनयाची ही नारी का बसला मनात हा गिरधारी. गोष्ट नाही सखे ही बरी, गोष्ट नाही सखे ही बरी. संसाराच्या तोडून गाठी लागली का हरीच्या पाठी,
संसाराच्या तोडून गाठी लागली काहरीच्या पाठी रीत प्रेमाची कुठाली खरी रीत प्रेमाची कुठाली खरी
अरे तू दिलेल्या वचनात काना कधी मी घसरलेच नाही, तू दिलेल्या वचनात काना अरे कधी नाही मी घसरले. मग पूर्वजन्माचा प्रिय सखा तू माझा, अरे मी तुला कधीच नाही विसरले. मग युगानुगे श्याम सुंदराय राधे, अरे युगानुगे श्याम सुंदरा या राधेने तुला चुवरले. आणि अमर आपल्या या प्रेमाचा सुगंध अरे काना आज या साऱ्या कलियुगात पसरले. म्हणून काना अरे अजरामर प्रेम जर फक्त कुणाचं झालं असेल तर ते तुझं आणि माझं. मी जरी ती आणयाची बायको झाली असेल तरी आज माझ्या नावासमोर फक्त तुझंच नाव जोडलेलं आहे. आणि म्हणून बुवा अरे सूर ऐकून मुरलीचे, सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर. बघा अरे सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर. मग जीव जडला या राधेचा, अहो जीव जडला या राधेचा, या माझ्या चावळ्या कान्हावर. अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा कान्हा, अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा या माझ्या पंच प्राणावर. जीव जडला या राधेचा, ए माझ्या सावल्या अरे या माझ्या सावळ्या कान्हावर. 1 2 3 4 सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर. सूर ऐकून मुरलीचे राधा येते मी भानावर. जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर. जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर. जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर. जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर. अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा, तुझ्या शिवाय नाही भरोसा माझा पंच प्राणावर. जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर. जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर. मी खंडियाची जीव तुला लागला. गुरुवचन माझा प्रिय सखा मला तुगावला. अरे मला तुगावला. अरे अंत माझा पाहू नको राधे वाचुनी राहू नको. अंत माझा पाहू नको राधे वाचुनी राहू नको. राहू नको राहू नको राहू नको. तुझ्यासाठी काना माझी, तुझ्यासाठी काना माझी तुझ सोडली रानावर. तुझ्यासाठी काना माझी तुझ सोडली रानावर. जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर. जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर. जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कान्हावर. जीव जडला राधेचा
तुझे क्षण माझ्या हृदयी साठविते आणि ऐकून घे तू मुरली जरा ओळख याची ठेव जरा ठेव जरा काना, अरे तू ज्यावेळेस लहान होतास तेव्हा या राधे तुझ्यासाठी काय केलं ऐक. कासू घडवला होता कान्हा, कासू घडवला होता कान्हा तुला केळीच्या पानावर, की कासू घडवला होता कान्हा तुला केळीच्या पानावर. जीव जडला राधेचा माझ्या सावळ्या कानावर, जीव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कानावर. सुराई कुण मुरलीचे, सुराई कुण मुरलीचे राधा गीते मी भानावर, सुराई कुण मुरलीचे राधा गीते मी भानावर. जीव जडला या राधेचा, अरे या माझ्या सावळ्या कानावर. की नंदाच्या कानाला आज बडवायचं भारी, आणि मिळून साऱ्या गवळणी आज याची झिरवायची सारी. की याच्या अंगाशी येईल सगळी ही चावटगिरी, की याच्या अंगाशी येईल सगळी ही चावटगिरी. आणि पाहूया काय करील आज बायगनंदाचा हा गिरधारी. आणि म्हणून या ठिकाणी आमचे बाबा मधुकर बाबा पंधरे यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नाच मला दोन्ही आहे, धन्यवाद. गाण्यासाठी बाबांनी या ठिकाणी 200 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय म्हणतोय, यमुनेचा हा अवघड घाट, या घाटात पडली या कानाशी गाठ. सचिन बुवा, अहो यमुनेचा हा अवघड घाट, या घाटात पडली या कानाशी गाठ. थोडा या बघतोय माटर, काना पाहू नको तू टाटर. अरे चोरट्या, होय काना, अरे चोरट्या तुझी सोलून काढीन पाटर. आणि या घाटात तुझी बात कशी लावते मी वाटर. घाटात पडली या कानाशी गाठ, यमुनेचा हा अवघड घाट, घाटात पडली या कानाशी गाठ. थोडा या बघतोय माटर, काना पाहू नको तू ताटर. अरे चोरट्या तुझी सोलून काढीन पाटर, घाटात तुझी बात कशी लावते वाटर. चोरट्या तुझी सोलून काढीन पाटर, या घाटात तुझी बात कशी लावते.
लावते वाटर चोरट्या तुझी सोलून काढीन पाटर या घाटात बघा कशी मी लावते वाटर चोरट्या तुझी सोडून काढीन पाटर या घाटात तुझी बघ कशी लावते वाटर चोरट्या तुझी सोडून काढीन पाटर या घाटात तुझी बघ कशी लावते वाटर तुझ्या पेंड्याला आणि वाकड्याला ठेव आज थोडस लांब र. देवाला थोडंसं लांबर देवाला थोडंसं लांबर जरा चिडले मी आणि भडकले मी खातील मारते जामर काजील मारते जामर काजील मारते जामर गवळण सांगते प्रेमान आज उतरेल सारा तुझा रे मान गवळण सांगते प्रेमान आज उतरेल सारा तुझा रे मान वाजे बुवाचा थाटर माय बिनेश वाजेचा थाटर अरे चोरट्या तुझी सोलून काढीन पाटर घाटात तुझी बात कशी लावते वाटर चोरट्या तुझी सोलून काढीन पाटर या घाटात तुझी बात कशी लावते वाटर चोरट्या तुझी सोडून काढीन पाटर या घाटात तुझी बघ कशी लावते वाटर चोरट्या तुझी सोडून काढीन पाटर या घाटात तुझी बघ कशी लावते वाटर यमुनेचा हा अवघड घाट घाटात पडली या कानाची गाठ यमुनेचा हा अवघड घाट घाटात पडली या कानाची गाठ थोडा या बघतोय माटर काल पाहून होतो ताटर चोरट्या तुझी सोडून काढीन पाटर घाटात तुझी बघ कशी लावते वाटर चोरट्या तुझी सोडून काढीन पाटर या घाटात तुझी बघ कशी लावते वाटर चोरट्या तुझी सोडून काढीन पाटर या घाटात तुझी बघ कशी लावते वाटर चोरट्या तुझी सोडून काढीन पाटर या घाटात तुझी बघ कशी लावते वाटर सांगतो मी तुझी तर कसं लागायला पाहिजे गाणं हिथं गाणं लागायला हवं बुवा हा जरा स्केल पकडायची का आम्ही पण शिकतो आम्ही काय नागाची बेला लावत नाही पण शायरी करताना बुवा प्रतिस्पर्धी कडक आहे तर त्याच्यासमोर कडकच गायला पाहिजे हा कुठे गेलो बुवा हो मालक बुवा येणार आहे सगळं मालपाणी घेऊन तुमच्यावर हा तर आता माझी गवळण बुवा बघा कशी गातोय मी जरा लक्ष द्या कशी जाशील आज, जर कदा वशील माज कशी जाशील आज, जर कदा वशील माज तुझ्या थाट उतरवाया आलो गोप घेऊन यावं शरण या कान्हाला मालपाणी देऊन मालपाणी म्हणतोय गोरस ही राधा बाजाराला चाललेली आहे आणि ती सुद्धा कुठं मथुरे कंसाच्या बाजारात कंसाकडे विकायला चाललेले आहे अगे इथं कृष्ण असताना मालपाणी घेऊन जातेस कुठं ते मालपाणी इथं द्यायला शिक पहिलं हा तुझा रस्ता अडवलेला सौंदर्याने माझ्या पण तू काय ऐकत नाही म्हणून आज मला स्वतःला उभं राहावं लागलं आणि मग तुला इथं अडवतो ते कसं बघ कशी जाशील जर कदा वशील माज तुझा थाट उतरवाया आलो गोप घेऊन याव शरण या कान्हाला मालपाणी देऊन गोरस देऊन शास्त्राधारे गोळ नाही बुवा याव शरण या कान्हाला मालपाणी देऊन याव शरण या कान्हाला
वाटी